ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एबीपी माझावर आपण पाहताय कौल मराठी मनाचा आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते आणि ती ब्रेकिंग न्यूज आहे निश्चितच मुंबईमधल्या महत्त्वपूर्ण निकालासंदर्भातली आणि त्याआधी बीड आणि मुंबई या ठिकाणच्या निकालांसंदर्भातली मोठी बातमी बीड आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अवघ्या काही फेऱ्या बाकी आहेत बीडमध्ये आता शेवटच्या 2च फेऱ्या बाकी आहेत अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी मुंबई उत्तर पश्चिम संदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात अल्पेश खरं तर उत्सुकता शिगेरात आणली जात असताना एक मोठी अपडेट तुम्ही आमच्यापर्यंत घेऊन येतात काय अधिक माहिती आहे काही तासांपूर्वीच आपण पाहिलं होतं तर उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे 681 मताने विजयी झाले होते मात्र त्यांच्या या मतमोजणीवर शिंदे गटाने आक्षेप घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही रिकाउंटिंग झाली आणि यामध्ये प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे आता सध्या 75 मतांनी आघाडीवर आहेत आपण पाहिलं तर ही जी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची लढत आहे ती सुरुवातीपासून चुरशीची पाहायला मिळत होती यामध्ये कधी वायकर तर कधी कीर्तीकर हे पुढे जात होते शेवटी आपण पाहिलं तर अमोल कीर्तीकर हे 681 मताने जिंकले मात्र या काउंटिंगवर आक्षेप वायकरांनी घेतला आणि पुन्हा एकदा काउंटिंग झाल्यानंतर 75 मतांनी आता वायकर पुढे आहेत मात्र वायकरांच्या देखील काउंटिंगवर आता ठाकरे गटाने म्हणजेच अमोल कीर्तीकर या उमेदवाराच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतलेला आहे आणि पुनर्मतमोजणी व्हावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा ही पुनर्मतमोजणी होते आणि एकंदरीत पाहिलं तर गोरेगाव नेस्को परिसरामध्ये ही मतमोजणी होते आणि त्यामुळे या ठिकाणी आता तणावाचं वातावरण निर्माण झालंय कारण दोन्ही गटाचे प्रतिनिधी आहेत ते आक्रमक झालेले आहेत बरोबर एक वायकरांनी आपल्या कीर्तीकरांच्या मतमोजणीवर आक्षेप घेतल्यानंतर आता कीर्तीकरांनी देखील वायकरांच्या मतमोजणीवर आक्षेप घेतलेला आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग पुन्हा एकदा ही रिकाउंटिंग करत आहे त्यामुळे आता नक्की काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नक्कीच अल्पेश धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी केवळ 2 जागांचे निकाल येणं बाकी आहे आणि फेर मतमोजणी सुरू झालेली आहे उत्तर पश्चिम मध्ये सरिताजी केतकर खरं तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलत होतो की भाजपाचा जो प्रचार आहे तो त्यांनी पूर्ण त्यांच्या आजूबाजूला ठेवला होता आणि मीच आहे जे काही करणार असं तुम्ही म्हटलात त्यांनी प्रोजेक्ट केलं होतं आता जो निकाल लागलाय त्यामुळे मोदींच्या बाबतीतलं जे काही भाजपच्या आतलं एक वलय आहे म्हणा किंवा त्यांची जी ताकद आहे किंवा त्यांचं जे स्थान आहे त्याला या निकालानं भाजपाच्या आत काही फटका बसू शकतो का येतो थेट प्रतिक्रिया येते पंकजा मुंडे यांची मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेल्या पंकजा मुंडे मात्र माध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलेलं आहे आणि या क्षणाला 31व्या फेरीनंतर पंकजा मुंडे 400 मतांनी आघाडीवर तर जसं मी म्हणत होते तसं काय परिणाम होऊ शकतो या एकंदरीत निकालामुळे भाजपच्या अंतर्गत समीकरणांमध्ये मोदींसाठी चॅलेंजर उपस्थित होऊ शकतो का भाजपमधले जे बाकी नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून मोदींना पर्याय नाही त्यामुळे मोदी मुख्य पुढारी राहतील पंतप्रधानही राहतील आणि एकूण पक्षावरती पकड त्यांची राहील ती थोडीशी कमी होईल थोडीशी ढिली होईल परंतु आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये एक गोष्ट सिद्ध झाली की त्याच्या अगोदरच्या 30 वर्षात एकदाही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं काँग्रेसच्या व्यतिरिक्त ते मोदींच्या नेतृत्वाखाली आलंय ते की केवळ भाजपच्या नेतृत्वाखाली आलं नाही याचा पुरावा म्हणजे वाजपेयींना कोॲलिशन सरकार करायला लागलं होतं आणि त्यावेळी त्यांना 22 ते 25% मतं मिळाली होती मोदींनी ती मतं 31%वर नेली आणि ज्या पक्षाला 2च जागा मिळाल्या होत्या 1984-85 मध्ये त्यांना 282 जागा 30 वर्षांनी त्यांनी पार्लमेंटमध्ये मिळवून दिल्या ही काय म्हणतात नेतृत्वाची कर्तबगारी त्यांच्या सगळ्या पक्षातल्या लोकांना माहिती आहे आपण एवढं काही करू शकतो का
आपण याच्या निम्म तरी करू शकतो का, तर आपण ते करू शकणार नाही, हा त्यांचा एक प्रकारे दावा आहे किंवा विश्वास आहे. म्हणजे मग आला 2014 नंतर 2019 त्यावेळी तर जागा वाढल्या, 303 जागा झाल्या. आता त्याला पुलवामा आणि बालाकोट वगैरे सगळी कारणं होती ते सोडून द्या, पण ते लोक असं म्हणणार, म्हणजे भाजपचे इतर नेते असं म्हणणार की आपण यांच्याशी स्पर्धा करण्या एवढे किंवा तुलना करण्या एवढे आहोत का. तर त्यांच्यापैकी माझ्या मते एकालाही तो आत्मविश्वास नाही की आपण मोदींना आव्हान देऊ शकू. आव्हान तर सोडाच, आपण त्यांच्याशी तुलना करू शकू एवढं पण त्यांना वाटत नाही. इतकंच नव्हे तर नरेंद्र मोदींची जी दहशत पक्षात आहे त्याचा प्रत्यक्ष मी अनुभव राज्यसभेमध्ये घेतलेला आहे. राज्यसभेतले किंवा लोकसभेतले जे खासदार आहेत त्यांना मोदींची भीती वाटायची, त्यांना मोदींशी संवाद करता यायचा नाही. ते येऊन सांगायचं नाही, हो आमच्याशी ते संवाद करत नाहीत. भाजपच्या कोणत्याही खासदाराला तुम्ही खासगीत विचारा, ते म्हणायचे आमच्यात संवाद नसतो, आम्हाला सांगितलं जातं हे करायचं आहे, हे धोरण आहे, हे मांडायचं आहे. तो जो कागद आम्हाला देतात तो कागद आम्ही लोकांच्या समोर मांडतो. आम्हाला जास्त तुम्ही काही विचारायचं नाही. बीड मधून या क्षणाची मोठी बातमी येते. जनतेने एनडीएवरती विश्वास दाखवला असं पंकजा म्हणाल्या होत्या, मात्र चांगलं काम केलं, आम्ही ते सुरू ठेवणार असल्याचंही यावेळेला मोदींतर्फे प्रतिक्रिया येताना दिसते. मात्र बीड मधली जी लढत आहे ती अतिशय चुरशीची ठरताना दिसते. शेवटची एक फेरी बाकी आहे. काय अपडेट्स आहे आपल्याकडे?